झोप. बस झालं, खूप बोललास. माणसाच्या कपड्यांवरून त्याचा क्लास आणि स्टँडर्ड ठरवणाऱ्या माणसाचा ना खरं तर काही क्लासच नसतो. अत्यंत चीप आणि नीच असतात ते. अरे एखाद्या व्यक्तीशी आपला जर संबंध नसेल तर त्याचा अपमान काय, त्याच्याबद्दल चकार शब्दही बोलू नये एवढी साधी गोष्टही कळत नाही का रे तुला? आपण डॉक्टर आहात ना, मग एखाद्याचं मन दुखवू नये एवढी संवेदनशीलता जर तुझ्यात नसेल ना तर मग पुढे बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. जिथे आई वडील तुला सुधारू शकले नाही तिथे मी तरी काय बोलणार आहे? हा माझा नवरा, हा एकटा पूर्ण कुटुंब सांभाळतो. त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या घेत त्याने आज मला इथवर आणलेलं आहे. तुमच्यासारख्या शिक्षणाचा माज दाखवणाऱ्यांनी त्याच्याकडनं जर थोडा शहाणपणा घेतला ना तर अनोळखी व्यक्तीशी कसं वागायचं, कसं बोलायचं याची जरा तरी अक्कल येईल तुम्हाला. माणूस आहे ना तो संस्कारांनी घडतो. शिक्षण त्याला फक्त मार्ग दाखवतो. तुमच्याकडे ना फक्त शिक्षण आहे, 4 वर्षांची डिग्री आहे आणि संस्कारांचा आणि तुमचा तर काही संबंधच आलेला नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा नवरा दिसायला साधा असेल, पेहरावाला गावच्या वळणाचा असेल, पण माणूस म्हणून सोनं येतो आणि त्याचा मला अभिमान आहे. खरं तर ना तो आज आत्ता इथे तुम्हाला धडा शिकवू शकतो, पण त्याची बायको इथे शिकलेली आहे. तिच्या नावाला डाग लागू नये, तिच्या नावाला साजेसं वागायला पाहिजे ना, म्हणून तो गप्प आहे आणि म्हणून तुमची फालतूगिरी सहन करतोय तो. त्याच्या शांततेचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. आत्ताच्या आत्ता त्याची माफी मागा. ऐकू नाही आलं का? आत्ताच्या आत्ता माफी मागा, नाहीतर अशा वागणुकीसाठी वरिष्ठांना सांगून कॉन्व्होकेशन मधून डीबार करायला मला वेळ नाही लागणार तुम्हाला. तो जाग ह्याची काहीच गरज नाही ग. अगं ती पोरं चांगली आहेत. बघ त्यांची माझी काय ओळख नव्हती ना म्हणून ते बोलले, बाकी काय नाही ग. सूर्य, मला नाही सहन होत तुझा असं कोणी अपमान केलेला. तुम्ही काय बघताय? माफी मागा. सॉरी. नीट व्यवस्थित माफी मागायची सगळ्यांनी. वी आर सॉरी सूर्या. वी आर सॉरी. सर, त्या सगळ्या FDच्या पावत्या मी चेक केल्यात, तर समजा बरोबर आहेत. अजून काही काम होतं का? हो, थोडा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तुला आज कामाचा ताण जरा जास्तच पडेल. म्हणजे काही नाही, आपली ती दामदुप्पट योजनेची स्कीम आहे ना, त्यामध्ये एकदम 10 जणांनी गुंतवणूक केली. त्याची सर्टिफिकेट बनवून पोस्टाने त्यांना घरी पोहोच करायचे. शिवाय त्याची एक्सेल शीट बनवून आपल्याला त्याची साहेबांना मेल सुद्धा करायचा. ह्या सगळ्यात तर लय वेळ लागणार. हां, वेळ तर नक्की जाईल. आणि त्यात आपले आज कॉम्प्युटरचे ते वाघोलीकर साहेब आहेत ना, त्यांनी सुद्धा सुट्टी घेतली आहे. अरे मला एक सांग, तुला कॉम्प्युटर येतो ना? हा, म्हणजे नावं टाकू शकते तेवढं शिकले. ठीक आहे, मग हे सगळं काम तू सुरू कर. चालेल, लगेच कामाला लागते. ठीक आहे. खूप हौस आली आहे ना कामाची. ठीक आहे, तू कर तुझं काम, त्यानंतर तुझ्या कामावरून शेवटचा हात फिरवण्याची जबाबदारी माझ्याकडेच. ये बघा, ये शोभून दिसल आमच्या नातवांच्या गळ्यात. असे 2 चांगले दणदणीत गोफ बनवून घ्या. हा, ॲडव्हान्स आता देतो, काय लागले तर दुकानात पोचवतो. हा, कसे आमच्या नातवांसाठी बनवतोय आम्ही, त्यामुळे एकदम प्युअर पाहिजे. हा, हे रेडीमेड काय कामाचं नाही. शेवटी कसे हातची कारागिरी, ती हातची कारागिरी ना. तेव्हा तुमच्या कारागिरांना सांगून चांगले 2 दणदणीत गोफ बनवून घ्या. हाच तो काय ॲडव्हान्स दे. हो हा, ॲडव्हान्स.
डॅडी हा? मला वाटतं हे जरा जास्त होत्याल. असू दे जास्त असले तर सोन्यात भर टाका, कमी असले तर आम्हाला कळवा, दुकानावर पोच करतो. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गुरुजींना विचारून आम्ही शुभ दिवस विचारलेला आहे. तर हे जे काय काम सुरू कराल ते परवा, लक्षात ठेवा, परवाच्या तारखेला सुरू झालं पाहिजे. काहीच हरकत नाही, घेतो परवा करायला. असं चालते. या 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 या. आत्या येते मी. सुनबाई, तुम्हाला माहिती का, आम्ही आमच्या नातवांसाठी चांगले 2 दणदणीत गोफ करायला टाकले. सगळे कसं जोमाने चाललेले. आम्ही वाट पाहतो हो, केव्हा आमचे नातू या घरात येतात ते. नाही बरं, तुम्ही कुठं निघालात? डॅडी ते गरोदरपणात योगा कसा करायचा ना याचं शिबिर भरतंय गावात, तर त्याच्यासाठी नाव नोंदणी करायला चालले होते. असं वय, म्हणजे काय होतं त्यांनी? प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन जरा कमी होतात त्यानं. असं होय. पण नाही, मी काय म्हणतो, तिथं जाण्याची गरज आहेच का? अहो फक्त गरोदर बायकांसाठीच आहे ती शिबिर. म्हणजे ह्यात फक्त योग नाही, तर बाळ झाल्यावर काय काय करायचं ही समज सांगणार आहे ती. आणि बदलत्या काळानुसार कसं कसं वागायचं, लहान मुलांवर कशाचं काय परिणाम होते ती ही समज सोपं करून सांगणार आहे ती तिथं. मालक लय चांगलं शिबिर आहे ना. आम्ही कुठं म्हणलं वाईट आहे, चांगलंच असणार. आता सुनबाईंनी ठरवलंय जायचं म्हणल्यावर चांगलंच असणार आणि आवश्यक बी असणार ते. पर कसं आहे, आमचं असं म्हणणं आहे की सुनबाईंवर आणि आमच्या नातवांवर जे काही संस्कार व्हायचे, जे काही परिणाम व्हायचे, तर इथं घरी घरी झाले पाहिजेत. काय करावं आता? हा, ते योगाभ्यास मंडळ म्हणजे ती हरदास गुरुजींचंच ना? हा हा हा. ए छत्री, हे फोन लावते हरदास गुरुजीला. हो कर कर. हरिदास. हा दे. हॅलो, हा गुरुजी. नाही, आम्ही ऐकलं तुम्ही काहीतरी ते योगाभ्यास शिबिर घेणार म्हणे गर्भवती महिलांसाठी. हा, नाही चांगलंय चांगलंय. पण आम्ही काय म्हणतो, तुमचं ते काय घ्यायचं आहे अभ्यास आमच्या सुनबाईंचा, तो इथं घरी येऊन घेतला तर बरं होईल. नाही नाही, तुम्हाला इथं काहीच कमतरता पडणार नाही. हा, तुमचा सगळा स्टाफ काय तो घेऊन या ना. हा, ठेवू का? हा. झालं का? मी गेले असते की, उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास कशाला. नाही म्हणजे बाहेर गेलं की जरा बरं पण वाटतं ना, 4 माणसं भेटतात, मन पण रमलं असतं माझं. म्हणजे 24 तास घरात बसून बसून घर खायला उठतं. तेवढंच 2 तास वेगळे मिळाले असते नाही का मला. नको 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 नको. 1 तास काय 2 तास काय, आम्हाला आता कुठलाच धोकापात करायचा नाही. आमच्या सुनबाईंनी घराबाहेर पाऊल टाकायचंच नाही वा. तुम्ही म्हणत असाल तर ते शिबिरच इथं घ्यायचं का? आपल्याकडे लय जागा आहे. हा हा. पण आमच्या सुनबाईंच्या पावलांना आम्ही आता त्रास होऊ देणार नाही. सगळं कसं एका हाकेच्या अंतरावर असलं पाहिजे. डॅडी पण मी ठीक आहे आता. असलंच पाहिजे. तेव्हा आता उगा इकडे तिकडे फिरू नका. ते माणसं येतील गुरुजींची, त्यांच्याकडनं काय ते आसनं बिसनं नीट शिकून घ्या, आवश्यक आहे ते. हा. हे छत्री, आता तू पण काय योगाभ्यास करणार का? हा, गर्भवती महिलांसाठी येते. चल. आपली कामं पुढे जात. तू उगाच या सगळ्यात पडलीस. उगाच नाहीतर काय, अगं ती पोरं बडबडून शांत बसली असती की. अगं तू एवढ्या वर्षांनी तुझ्या जुन्या मैत्रिणींना भेटणार आहेस, पण तुझा मूड चांगला नको का? माझ्यामुळे तुझा सगळा मूड खराब झाला. तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, सगळी चूक ना त्या मुलांची. आता ना परत काही बोलूच दे त्यांना, मग मी बघते त्यांच्याकडे. मला ना अजिबात सहन होत नाही तुझा असं कोणी अपमान केलेला. अगं वय, कळलं मला. शांत हो. नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय. सूर्या, मस्करी करू नकोस हा.
मला खरंच खूप राग आलेला आहे. हो 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 शांत हो, कळलं मला शांत हो. माझं म्हणणं एवढंच आहे, शांत हो म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला जाता येईल. हे बघ, एकतर मला आधीच उत्सुकता लागून राहिली आणि तू अशी चिडून बसलीस तर मला वाईट वाटेल ना. तू शांत हो हं? आणि हस. ठीक आहे, झाले मी शांत. नुसती शांत नाही, हसायला सांगितलंय मी. एवढंच. कसली कंजूस आहेस ना. हस की जोरात जोरात. हा जोरात. हा चल. अरे थांब, का? तू काय एवढं एक्साइट होतोस? मित्र माझे, कॉलेज माझं, पण आनंद तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. बरं, घरातून निघताना पण असं होतं जसं की तुला माहिती रियुनियनला काय होणार आहे ते. अगं नाही, असं काय नाही. ते हा कार्यक्रम मी आधी कधी बघितलाच नाही ना, म्हणून उत्सुकता लागून राहिली. मी एक काम करतो, एक माझं काम आहे ते उरकून येतो. हं? आत्ता कुठे जातोय सूर्य? तू कुठेही जायचं नाहीयेस, इथेच थांब माझ्याजवळ. तुझं कॉलेज तुझं, मित्र मैत्रिणी तुझ्या, मग तू त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजेस ना. अगं माझं काही काम नाही ग, मी असं जातो आणि असं येतो. आणि पेट्रोल पण टाकून येतो ना, मी जाताना कुठं थांबावंच लागणार नाही. काम उरकलं की मी आतमध्ये येऊन बसतो. बरं, पण लवकर ये. मी आज जातीये. इन केस जर मी दिसले नाही तर मला कॉल कर. तू नको काळजी करू, जा. लवकर ये हं. बायको, आज तुझ्या हातात तुझी डिग्री आली की तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना, ते दुप्पट करायचं आहे मला. आज तुझं आणि माझं दोघांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते एकदम स्पेशल करायचं आहे मला. वा धनु, तू काम ना एकदम भारी करतेस. फक्त बाकीच्यांना कळायला जरा वेळ लागतो. व्हेरी गुड. सर सर सर, ऐका ना, आता ह्या एंट्री एक्सेल मध्ये कशा करायच्या ते शिकवा की मला जरा. हां, हे बघ, ही आपली योजनेची एक्सेल शीट ओपन करायची आणि ही ओपन केली की याच्यामध्ये हेडिंग अगोदरच दिलेले आहेत. याच्यामध्ये नाव आणि डिटेल्स टाकले आणि एक्सेल शीट तयार झाली की Ctrl+S करून सेव्ह करायची आणि पाठवून द्यायची. एक मिनिट हां, थांबा, बघा. येस, बघा बरं. छान जमलं की तुला. खूप लवकर ग्राफ्स करतेस तू. थँक्यू. मी समजा एंट्री करून टाकते पटकन. कर कर, असंच काम कर. आणि असं काम करत राहिलीस की तुझं ट्रेनिंग पण लवकर संपेल आणि तू ऑन रोल जॉबला सुद्धा येशील. एकदा का तू ऑन रोल जॉबला आलीस की तुझं पेमेंट सुरू होईल. आणि काही अडचण आलीच तर मला बिनधास्त विचार. ठीक आहे? चालेल. हे घे, सगळ्या एंट्री ऍड करायची ती आतल्या. हा, पण तर कोण होतं? आणि या एंट्री करायच्यात कशात? मी तर सांगितलंच नाही. ह्यातच करून टाकते. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे विशेष आभार. या कॉलेजमध्ये येताना विद्यार्थी काहीतरी शिकून आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये घेऊन येतात. 5-6 वर्षांच्या कठीण अभ्यासक्रमानंतर डिग्री घेण्यासाठी पात्र होतात आणि नवीन स्वप्न डोळ्यात घेऊन इथून बाहेर पडतात. आजचा दिवस तुम्हा विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे याची जाण आम्हा सर्वांना आहे. तुळजा, हे सगळं बघून तुला काही आठवतंय का? आपलं कॉन्व्होकेशन पण असंच झालं होतं ना? खरंय, मला तर आपला शपथविधी आठवतोय. लोकांच्या भल्यासाठी डॉक्टर म्हणून सतत बांधील राहू अशी शपथ घेऊन बाहेर पडलो होतो या कॉलेजमधून. माझं स्वतःचं क्लिनिक असावं असं स्वप्न होतं ग माझं. पण काही गोष्टी हाताबाहेर गेल्यामुळे ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. असो, पण एवढ्या दिवसात डॉक्टर म्हणून लोकांची सेवा मला करता आली ना, या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आहे. खरंय तुळजा, तू एक कॅपेबल डॉक्टर आहेस आणि माझं मन मला सांगतंय की तुझं क्लिनिक नक्की सुरू होणार. बरं, ते बघू आपण. पण मला सांग, आपलं रियुनियन आहे कुठे? हे फंक्शन झाल्यावर जाणार आहोत का आपण? तुळजा, एवढ्या दिवसात तुझी एक गोष्ट विसरली नाही.
प्रत्येक गोष्टीत तुला गडबड असते. मग काय? अगं गडबड असं नाही, पण हे कॉन्व्होकेशनचं माहित नव्हतं ना मला. आता इतक्या वेळ सूर्य काय करेल असा प्रश्न पडलाय ग. बाकी काय नाही. मॅम, यू आर मोस्ट वेलकम. प्लीज या ना. तुझ्यासाठीच म्हणतात ते. चल. साक्षी, सूर्य आला ना की तो इथेच बसेल म्हणून त्याच्यासाठी ही खुर्ची सोडली. तुळजा, पण तू उगाच त्या मुलांबरोबर भांडत बसलीस हं? त्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला. अगं मला नाही आवडत माझ्या नवऱ्याला उगाच कोणी काही बोललेलं. आणि का म्हणून ऐकून घेऊ मी? परत जर माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललं ना तर भांडायलाही कमी नाही करणार हं मी. अगं बास बास, आता आलोय ना कार्यक्रमात. आता उरलेला कार्यक्रम तरी पाहूयात आपण. तुम्ही पण ना दोघी, तू पण ना. साक्षी, सुखदा, आपण एवढ्या पुढे बसलोय हे बहुतेक कळणार नाही सूर्याला. मी एक काम करते, मीच बाहेर जाते आणि त्याला घेऊन येते. तुम्ही हे फंक्शन झालं ना की तुम्ही पण बाहेर या. तुळजा, एवढ्या गर्दीत तू बाहेर कुठे जाणार? आणि जिजू करतीलच ना तुला फोन. बस तू इथेच. अगं पण बरोबर. मी सर्व विद्यार्थ्यांना ओथ सेरेमनीसाठी उभं राहण्याची विनंती करते. I, as a doctor, attend a Hippocratic oath to emphasize principles आता तुम्ही सगळेजण बसू शकता. Now we are starting with degree felicitation program. Our first candidate who has achieved 3rd position in university is Rustam D'Souza. सगळ्या विद्यार्थ्यांना फेलिसिटेट केल्यानंतर मला आता तुम्हाला अशा एका विद्यार्थिनीची ओळख करून द्यायची आहे जी फक्त डॉक्टरच नाही तर तिने कॉलेजला असताना इतर अनेक फील्डमध्ये नाव कमावले. सामान्य आयुष्यात असामान्य काम करणारी लोक फार कमी असतात आणि त्यातलीच ही आपली माजी विद्यार्थिनी. बऱ्याच लोकांना ती परिचयाची आहे, पण आपल्या ज्युनियर्ससाठी मी तिचं इंट्रोडक्शन करून देते. ही अशी विद्यार्थिनी आहे जिचा ग्रेड रेकॉर्ड कॉलेजमध्येच काय युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कोणी मोडू शकलं नाही. सो पुट युअर हँड्स टुगेदर फॉर तुळजा निंबाळकर. फक्त तुळजा नाही तर डॉक्टर तुळजा निंबाळकर जगताप.